वावरत असतो. अनेक गोष्टींशी आपला जवळून संपर्क होत असतो. परंतु आपल्याला कधी हा प्रश्न पडलाय का, की जात व्यवस्था कशी वाढत गेली? ती कशी निर्माण झाली? अर्थात नाही. कारण भारतात हजारो जाती कशा तयार झाल्या ह्याचे उत्तर आणि ह्याच्या उत्तरापर्यंत कोणी पोहोचलंय असं तरी मला वाटत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा अहोरात्र प्रयत्न केला आणि त्यांच्याच विचारातले काही विचार मी तुमच्या समोर मांडणार आहे. भारतात हजारो जाती कशा तयार झाल्या? खरंच त्या जन्मापासून होत्या का? की समाजाच्या नियमांमुळे त्या तयार होत गेल्या? हा प्रश्न अनेक वर्ष लोकांना पडला होता. पण या प्रश्नाचे सखोल उत्तर दिले ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब यांनी. तर समजून घेऊया समाज आणि जात. भारताचा समाज अनेक लोकांनी बनलेला आहे. वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या संस्कृती आणि वेगवेगळे समुदाय. पण या सर्वांमध्ये एक सांस्कृतिक एकता आहे. बाबासाहेब सांगतात की जात व्यवस्था म्हणजे या मोठ्या समाजाचे लहान लहान तुकडे करणे. म्हणजे एक मोठा समाज अनेक बंद गटांमध्ये विभागला गेला. आता आपण समजून घेऊया जात म्हणजे एक बंद गट. जात म्हणजे फक्त एक सामाजिक गट नाही. ती एक बंद व्यवस्था आहे. याचा अर्थ असा की त्या जातीत जन्म झाला तरच तुम्ही त्या जातीत राहू शकतात. म्हणूनच बाहेरचा माणूस सहज त्या जातीत येऊच शकत नाही. आणि जर कोणी नियम मोडलेच तर त्याला त्या जातीतून बाहेर काढले जाऊ शकते. तर ह्याहून तुम्हाला समजू शकतं की जात ही पूर्णपणे तटस्थ आणि बंद गट आहे. आता त्या नियमांना कशा पद्धतीने मोडले गेले पाहिजे यावर बाबासाहेब भाष्य करतात की बाबासाहेब सांगतात की जात व्यवस्थेचे नियम खूप कठोर होते. हे तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. ज्यांनी हे उपभोगलं त्यांना तर खूप जवळून माहिती आहे की त्याचे परिणाम काय होते, त्याचा त्रास काय होता. कोणतीही नवी कल्पना किंवा समाजाच्या नियमांचा विरोधातील वर्तन यासाठी एकच शिक्षा होती, तो म्हणजे बहिष्कार. बहिष्कार म्हणजे व्यक्तीला जातीतून कायमचे बाहेर काढले जाईल आणि हे पूर्वानुपरापासून अजूनही चालत आलेलं आहे. बहिष्कार आणि नवीन जात यात काय फरक आहे? आता असा प्रश्न आहे, जर एखाद्या व्यक्तीला जातीतून बाहेर काढले तर तो कुठे जाईल? अर्थात तुम्ही उत्तर द्याल की तो दुसऱ्या जातीत जाईल. पण बहुतेक वेळा असं होत नाही. कारण प्रत्येक जात स्वतःमध्ये बंद असलेली एक युनिट होती. म्हणून त्या व्यक्तीला दुसऱ्या जातीत स्वीकारले जात नव्हते. आणि मग काय घडत असे? अशा लोकांचा एक नवा गट तयार होत असे आणि हळूहळू तो गट एक नवीन जात बनत असे. तर अशा पद्धतीने ज्या माणसाला बहिष्कार करून वेगळे करले गेले त्याचे त्याची एक नवीन जात समूह तयार झाला आणि असं होत होत अनेक जाती निर्माण झाल्या. आता नवीन विचार आणि नवीन जात यावर आपण थोडं दृष्टी घालू. बाबासाहेब एक महत्वाची गोष्ट सांगतात. जर एखाद्या व्यक्तीने नवीन विचार मांडलाच किंवा समाजाच्या परंपरांना आव्हान दिले तर त्याला बहिष्कार होऊ शकतो. अर्थात तो अनेकांना भोगावाही लागलाय. अशा लोकांभोवती एक नवीन धार्मिक गट तयार होतो आणि कालांतराने तो गट सुद्धा एक नवीन जात बनतो आणि हे घडलेलं आहे भूतकाळामध्ये. तशी ही जातीची संरचना हळूहळू वाढत गेली. जातींची संख्या का वाढली? ह्याचं खरं उत्तर बाबासाहेब सांगतात की जाती हजारो का झाल्या? कारण दोन गोष्टी सतत घडत होत्या. पहिली अनुकरण आणि दुसरं बहिष्कार. काही गट वरच्या गटांचे अनुकरण करत होते आणि जे नियम मोडत होते त्यांना समाजातून काढले जात होते. म्हणजे बहिष्कार होत होता त्यांच्यावर. या प्रक्रियेमुळे नवीन नवीन जाती तयार होत गेल्या. आणि राहिला प्रश्न रंगाचा, तर ह्याच्यामध्ये
खूप साऱ्या लोकांनी अभ्यास केलेला आहे. त्याच्यातले काही तत्वज्ञान युरोपियन लोकांनीही मांडलेले आहे. युरोपियन अभ्यासकांनी जात व्यवस्थेचे कारण त्वचेच्या रंगात शोधले. पण बाबासाहेब सांगतात, हा विचार चुकीचा आहे. भारतामध्ये लोकांनी त्वचेच्या रंगेला इतके महत्त्व दिलेच नाही. पण म्हणून जात व्यवस्थेचे खरे कारण रंग नव्हते. खरे कारण बाबासाहेबांच्या मते जात व्यवस्था निर्माण झाली कारण समाजाने स्वतःला बंद गटामध्ये विभागले आणि त्या गटांनी स्वतःचे नियम तयार केले. जे नियम मोडतील त्यांना बाहेर काढले गेले आणि अशा प्रकारे नवीन जात तयार होत गेल्या. म्हणूनच मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपण ज्या समाजात राहतो तिथे आजही जाती आहे आणि भविष्यातही जाती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून बाबासाहेबांचा निष्कर्ष असा आहे, भारताचा समाज मुळात एक मोठा सांस्कृतिक समुदाय होता. पण जात व्यवस्थेमुळे तो हजारो तुकड्यांमध्ये विभागला गेला आणि या तुकड्यांमुळे समाजाची एकात्मता कमकुवत झाली. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, समाज बदलायचा असेल तर फक्त सुधारणा पुरेशी नाही. समाज बदलायचा असेल तर फक्त सुधारणा पुरेशी नाही, जात व्यवस्थेचा अंत करणं आवश्यक आहे. जात व्यवस्थेचा अंत करणं आवश्यक आहे. धन्यवाद.